नमस्कार, मी अंकिताच रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत उकडीची तांदळाची भाकर. अगदी मऊ लुसलुशीत आणि 7 ते 8 तास अशी छान मऊ लुसलुशीत राहते. तुम्ही टिफिनसाठीही देऊ शकतात आणि अगदी पहिल्यांदाच बनवत असाल तरी अगदी परफेक्ट जमेल अशी सोपी रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यासाठी तुम्ही चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. चला झटपट रेसिपीला सुरुवात करूया. इथे गॅसवर आपण टोप ठेवलाय. आता आपण त्यामध्ये 1 ग्लास पाणी ठेवूयात आणि पाण्याला आपल्याला इथे छान अशी कडकडीत उकळी येऊ द्यायची. आता आपण टाकणार आहोत चवीनुसार मीठ आणि पाणी मस्त आपल्याला कडकडीत असं गरम होऊ द्यायचं. इथे बघा आपली पाण्याला मस्त अशी उकळी आली. आता आपण इथे 1 वाटी तांदळाचं पीठ घेतले. आता बघा मस्त असं आपलं पाण्याला उकळी पण आली आणि आपण त्यामध्ये पीठ टाकले. आता आपल्याला गॅस थोडासा पूर्णपणे कमी करायचे आणि लाटण्याने छान असं आपल्याला इथे मस्त मिक्स करून घ्यायचे. मिक्स करून झाले. आता आपण त्यावरती झाकण ठेवूया 10 ते 15 मिनिटे. 10 ते 15 मिनिटे मस्त असं झाकून ठेवलंय. बघा आता आपण इथे मोठ्या भांड्यामध्ये परातीमध्ये काढून घेतले. आपलं पीठ पण छान खुललंय. आपल्याला पीठ पूर्णपणे असं थंड करून नाही घ्यायचंय. थोडंसं गरम येतो तेव्हाच आपल्याला पीठ असं छान मळून घ्यायचे. इथे हाताला चटके लागत असेल तर तुम्ही पहिल्यांदा तांब्याच्या साहाय्याने असं पीठ मळून घ्यायचं आणि नंतर आपल्याला हाताने असं छान एकजीव होईपर्यंत पीठ मळून घ्यायचे. साधारण आपल्याला हे पीठ 7 ते 8 मिनिट मळून घ्यायचे. त्याने आपल्या भाकरी एकदम मऊ लुसलुशीत होतात आणि टुम्म फुगतात. ही टिप्स आपल्यासाठी खूप महत्त्वाची आहे. ही प्रोसेस मस्त आपण छान 7 ते 8 मिनिट आपल्याला इथे पीठ मळायचे. बघा पीठ एकदम छान असं सैलसर मळलंय आपण. मस्त असं आपलं पीठ मऊ लुसलुशीत झालंय. इथे आपण आता पीठ आपलं इथे मळून तयार आहे. बघा किती छान असं मळलंय. आता आपण भाकर बनवायला सुरुवात करूया. आपण इथे आता पळपटावरती सुकं पीठ घेतले आणि आपण चपातीला जसा गोळा घेतो तसाच करून घ्यायचा आणि आता आपल्याला त्याचा मस्त असा चाडा बनवून घ्यायचा आहे आणि छान लाटण्याने लाटून घ्यायचे. इथे हाताने थापून केला तरीही चालतात किंवा आपल्या लाटण्याने केला तरीही चालेल आपल्या आवडीनुसार. आणि मस्त आपण इथे लाटण्याने छान अशी भाकर लाटून घ्यायचे. खूप अशी मस्त भाकर आपली तयार होते आणि अगदी पहिल्यांदा बनवली तरीही कोणालाही अगदी परफेक्ट जमेल अशी सोपी रेसिपी आहे. इथे बघा मस्त अशी आपली तांदळाची मऊ लुसलुशीत भाकर बनून तयार आहे. बघा आता आपण जे साईडने काठ निघाले ते आपण बोटाने असे दडपून घ्यायचे म्हणजे आपल्याला जॉईंट करून घ्यायचे. तिथे आपला तवा पण मस्त असा गरम झालाय. आता आपण त्यावरती टाकणार आहोत भाकर आणि थोडंसं आपल्याला इथे पाण्याचा वापर करायचा. इथे जास्त पाणी नाही लावायचे. नॉर्मल असं आपण थोडंसं पाणी लावूयात आणि छान अशी आपली भाकर इथे मस्त आपण इथे शेकवून घेणार आहोत, भाजून घेणार आहोत. इथे बघा मस्त अशी एक साईडने आपल्याला बबल्स येईपर्यंत भाकर भाजून घ्यायची. बघा किती छान एक साईडने आपली भाकर इथे भाजली आहे. आता आपण दुसरी साईड पण तशाच प्रकारे भाजून घेणार आहोत. एकदम आपल्याला गॅस आपल्याला असं फास्ट ठेवायचा, एकदम स्लो नाही करायचा, नाहीतर मग आपली भाकर मऊ लुसलुशीत होण्याऐवजी अशी कडक होते. इथे बघा मस्त अशी आपली भाकर छान अशी टुम्म फुगली आहे आणि एकदम अशी मऊ लुसलुशीत झाले. त्यामुळे गॅस आपल्याला फास्टच ठेवायचा आहे. अशा प्रकारे आपल्याला इथे मस्त सर्व तांदळाच्या भाकरी बनवून घ्यायच्यात. आता आपण इथे दोन्ही पण साईडने आपली भाकर अशीच आपण इथे भाजून घेणार आहोत. बघा खूप अशी मस्त अशी आपली भाकर इथे बनवून तयार आहे. आता सर्व भाकरी आपण इथे अशा प्रकारे बनवून घेऊयात. बनवायलाही खूप सोपी रेसिपी आहे आणि खायला तर इतकी अप्रतिम लागते. चिकन, मटण, कोळंबीचा रस्सा ह्याच्यासोबत खाल्ली तर इतकी मस्त लागते ना. बघा आपली इथे मस्त अशी तांदळाची उकडीची भाकर अशी बनवून तयार आहे. एकदम अशी मऊ लुसलुशीत. कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की कमेंट करून सांगा. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अशाच नवनवीन रेसिपी बघत राहा. अगदी सोप्या पद्धतीने खात राहा, मस्त राहा. धन्यवाद.